नंतर म्हातारी हळूहळू चालत चालत वाघ आणि कोल्ह्याची भांडणं झाली. त्याच्यानंतर मग भांडणं झाल्यानंतर ही दोघं जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा मला टेन्शन नसतं, कारण त्यांचं ती भरपूर खेळत असतात. तर आज आई मस्त आंब्याची साठ तयार करत होते आणि उर्वी त्यांच्या बाजूलाच येऊन बसली होती. तर उर्वीला ही आंब्याची वडी ना भरपूर आवडते. इतकी छान खाते, मनापासून खाते. जेव्हा आई करायला बसल्या होत्या ना तेव्हा सुद्धा ती त्यांच्या बाजूलाच बसली होती आणि मग जेव्हा त्या वाळत घालायला गेल्या तेव्हा पण ती त्यांच्या मागे मागे अशी चालले होते. आणि गावचं वातावरण इतकं छान वाटतं ना, आणि सकाळचं तर असं कोवळं ऊन आणि मस्त असं बाहेर फिरायला. कारण ती मुंबईला हवाच मिळत नाहीये, ते ऊन सुद्धा नाही आणि तेवढी मोकळी अशी जागा सुद्धा नसते. त्यामुळे असेल कदाचित. तर हे बघा आंब्याचे साठ असे सुकत आले होते आणि कंटिन्युअसली आईंचं ते काम चालूच होतं. बाबा घेऊन आले ना, की पुन्हा त्यांच्या आंब्याचे साठे चालूच होते आणि त्यानंतर उर्वीला सुद्धा त्यांना मदत करायची होती. तर संध्याकाळच्या वेळेला आई जरा बाहेरचं काम करत होत्या. तर उर्वीची अवस्था बघा. घराच्या समोरच आमचं शेत आहे, तर तिकडे असं चालू होतं भाजवण वगैरे. तर तिची सुद्धा अशी ढवळाढवळ चालू होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा छान कोकम काढायला झाडावर चढले होते शिडी लावून. ते इतके कोकम काढले होते. तर आम्ही कोकम सरबत तर काही बनवले नाही, पण छान सुकवून त्याचे आमसूल आणि कोकम वगैरे तयार केलेत. उर्वीला खायला देत होते, तिला काय आवडलेलंच नाहीये. उर्वी दाखव कशा आहे. महा खा, शी म्हणते खा. आणि या चुलीवर भाजलेल्या काजूची मजाच काही वेगळी असते. ती बाजारच्या काजूला तशी चव येणारच नाही, शक्यच नाही. इतके हे टेस्टी असे काजू लागतात. तर ते काम ह्यांचं चाललं होतं, कारण आता मुंबईला जाताना सुद्धा असे काजू घेऊन जायचे म्हणून ते चाललं होतं. आणि आज आमच्याकडे येणार होते अशी पाहुणे. पाहुणे म्हटले तर घरचीच माणसं आहेत. तर त्यांना जेवायला बोलवलं. तर मस्त आईने बघा चिकन बनवलं होतं, चिकनचा रस्सा सुद्धा बनवला होता असं भातावरती. आणि चिकन म्हटलं की आमच्याकडे वडे तर असतातच आणि 2-3 जण व्हेज होते म्हणून मटार पनीरची भाजी सुद्धा केली होती. आणि आज वड्यांचं काम चाललं. चुलीवरचं जे जेवण असतं ना त्याची चवच काहीतरी वेगळी आहे. बघा आई वडे करायला बसले होते. आज माझा वेळ फक्त निवांत असा चालला होता, कारण मला काही कामच नव्हतं. त्यानंतर सगळी मंडळी आली आणि जेवणाची सुरुवात झाली होती. अशी पंगत छान बसली होती. छान वाटतं जेव्हा सगळे एकत्र येऊन असं घरी जेवणाचा आनंद घेतात तेव्हा. चलो बाय.